प्रशांत कोरटकरच्या वादग्रस्त रोल्स रॉयसचं गूढ एबीपी माझानं उकललं। एबीपी माझानं शोधून काढला रोल्स रॉयसचा ठावठिकाणा। माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक माहिती। प्रत्यक्षदर्शीचा एक्सक्लुझिव्ह जबाब माझाच्या हाती। केज पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह। यंदा आणि पुढील वर्षी कर्जमाफी नाही। अजित पवारांच्या विधानाला फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा दुजोरा। तर अजित पवारांनी विश्वासात घेऊन भूमिका घ्यायला हवी होती। शिरसाटांकडून अप्रत्यक्ष नाराजी। सरकारच्या कर्जमाफीच्या भूमिकेवरून विरोधकांकडून हल्लाबोल। जुमला केला हे सरकारनं मान्य करावं, वडेट्टीवार कडाडले। तर घोषणा करताना तिजोरीची कल्पना नव्हती का? राजू शेट्टींकडून अजित पवार लक्ष। सरकार बोळ्यानं दूध पितं का? महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अपमानावरून उदयनराजेंचा संतप्त सवाल। विशेष अधिवेशन बोलावत कायदा करण्याची मागणी। पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवतांची उद्या रेशीमबागेत भेट। मोदींच्या दौऱ्यावेळी पूर्ण वेळ भागवत सोबत राहणार। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंवर नागपुरात मानहानीचा गुन्हा दाखल। कोरटकरला मदत करणाऱ्या प्रशिक पडवीकरचा फडणवीसांशी जोडला होता संबंध। धनंजय मुंडेंनी मुलांना स्वीकारले पण करुणा मुंडे पत्नी नाहीत। वकिलांचा कोर्टात दावा। तर लग्नाचे पुरावे 5 एप्रिलला सादर करणार करुणा मुंडेंची माहिती। कामराशी संपर्क झाला, कायद्याला सामोरं जाण्याचा सल्ला दिला। संजय राऊतांची मीडियाला माहिती। गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारनं सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचावा, राऊतांचा सल्ला। राज्यात पुढील वर्ष वीज स्वस्त। 1 एप्रिलपासून विजेच्या दरात 10% कपात। सरकारनं मागितलेली 17% दर कपातीची मागणी अमान्य। महावितरणच्या संचालकांची एबीपी माझाला माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन। मंदिर विकास आराखड्यालाही मंजुरी। गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ। सोन्याचे दर 92,000वर। गेल्या 24 तासात 1200 रुपयांची दरवाढ। राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ घालणाऱ्या सलमान खानवर मौलाना संतापले। इस्लाम आणि शरियाचा हवाला देत ही कृती पाप असल्याचं केलं स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।